आणि यानंतर एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाने सायन येथील सुमारे 2 एकर मोकळा बीएमसीचा भूखंड हा 30 वर्षांच्या भाडेपट्ट्यावरती विश्व हिंदू परिषदेला देण्यास मंजुरी दिलेली आहे। या संदर्भातला शासन निर्णय हा 3 दिवसांपूर्वी जारी करण्यात आलेला आहे। या भूखंडासाठी बीएमसी कडून एक रकमी 9 कोटी रुपयांचा प्रीमियम आणि दरवर्षी 10,186 रुपयांच्या सवलतीच्या दराने भाडं आकारलं जाणार आहे। तर या भूखंडाचा वापर वैद्यकीय आणि शैक्षणिक कामांसाठी करण्यात येणार आहे, असं शासन निर्णयामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे। आणि याच संदर्भातले अपडेट देतात आमचे प्रतिनिधी वेदांत ने। वेदांत, ज्या प्रकारे आपण 4 डिसेंबरचा हा शासन निर्णय बघितला तर सायन म्हणजे आपण जर बघितलं एफ नॉर्थ वॉर्ड मधला हा भूखंड आहे। साधारणपणे 1.8 एकरचा हा भूखंड आहे। मोकळी जागा होती आणि ही मोकळी जागा विश्व हिंदू परिषदेला 30 वर्षाच्या लीजवर देण्यात आल्याचं या शासन निर्णयामध्ये म्हटलं आहे। जसं तू म्हणालीस की साधारणपणे 7.5 कोटीपेक्षा अधिक प्रीमियम हा मुंबई महापालिकेला एकर कमी भरावा लागणार। त्यासोबतच 10,186 रुपयांच्या सवलतीच्या दराने हे भाडं आकारलं जाणार आहे। शासन निर्णयामध्ये असं सांगण्यात आलं की विश्व हिंदू परिषदेला हा भूखंड वैद्यकीय आणि शैक्षणिक कामासाठी देण्यात आलेला आहे आणि जी तरतूद आहे, जे काही नियम आहेत त्या नियमाअंतर्गत जो प्रस्ताव मुंबई महापालिकेने नगर विकास विभागाकडे पाठवला होता आणि त्यानंतर हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। मात्र ज्या प्रकारे आपण बघतो मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आहे आणि अशामध्ये हा भूखंड विश्व हिंदू परिषदेला दिल्यामुळे विरोधक हे आक्रमक होऊ शकतात, कारण काही ठिकाणी आपल्या विरोधकांनी हा शासन निर्णय जारी झाल्यानंतर टीका केल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। आकांक्षा, अगदी धन्यवाद वेदांत या संपूर्ण माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।